नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या स्तरावर चर्चा होत आहे. यासाठी AICC अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, यासाठी 3 निरीक्षक दिल्लीला रवाना झाले असून सर्वांचे मत जाणून घेऊन विधिमंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतर कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा आज रात्री होणार आहे. हत्तरगी टोल नाक्याजवळ हत्तीचे दर्शन झाले. अचानक गजराज प्रकट झाल्याने जनतेची घाबरगुंडी उडाली. अन्नाच्या शोधात नदीकाठी हत्ती आला होता. स्थानिकांनी मोबाईलमध्ये त्याचे दृश्य कैद केले. वनविभागाला तातडीने याची माहिती देण्यात आली. हत्तीला सुरक्षितपणे पकडून जंगलात रवानगी करण्यात आली. यावेळी यमकनमर्डी पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, वनपरिक्षेत्र अधिकारी बेल्लद घटनास्थळी हजर झाले होते. जनावरांना चारा आणण्यासाठी शेताला गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवार दिनांक 13 मे रोजी हुक्केरी तालुक्यातील यादगुळ शिवारात ही घटना घडली असून हुक्केरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गुरुसिद्ध भीमाप्पा गुग्गरी, वय 64, मूळचे राहणार अर्जुनवाड, सध्या राहणार हुक्केरी असे त्या वृद्धाचे नाव आहे. संपूर्ण देशात काँग्रेसचा पराभव झाला आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव नाही. मोदी येथे केवळ प्रचारासाठी आले होते असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले. भाजप कार्यालयात रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आम्ही भाजप कार्यालयात सर्व महत्त्वाच्या नेत्यांशी निकालाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. आम्ही वेगवेगळ्या भागातून निकालाबाबत अधिक माहिती घेऊन त्यावर चर्चा करणार आहे. एकूण निकाल आणि विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. कर्नाटकचे पोलीस महासंचालक DGP प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे CBI नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रविवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. 1986च्या बॅचचे IPS अधिकारी सूद हे 2 वर्षे या पदावर असतील. CBIचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्याच दिवशी सूद पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. ज्ञानप्रबोधन मंदिर या ICSE विद्यालयाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ICSE बोर्डाच्या परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले. शाळेने सलग 11व्या वर्षी 100% निकाल देण्याची परंपरा राखली आहे. अंकिता कानशिडे हिने 98.5% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. धनश्री मालू हिने 96.17% तर सृष्टी बिर्जे हिने 95.83 यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. परीक्षेला एकूण 76 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 15 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली. 8वा क्रॉस हिंदवाडी येथील रहिवासी सविता वसंतराव कालकुंद्रीकर यांचे आज दुपारी वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन झाले. निधनानंतर कालकुंद्रीकर कुटुंबियांनी यांच्या नेत्रदानाचा निर्णय घेऊन जायंट्स आय फाउंडेशनचे मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी कळवले. त्यानुसार KLE नेत्रपिढीच्या डॉक्टर चैत्रा शेखर आणि डॉक्टर जयंत रेड्डी यांनी प्रक्रिया पूर्ण केली. सविता यांच्या नेत्रदानाने 2 अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त होणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दीर, जाऊ व नातवंडे असा परिवार आहे. वडगाव यरमाळ रस्त्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मात्र गेल्या महिन्याभरापासून रस्त्याचे कामकाज रखडले आहे. याचा वाहनधारक व स्थानिक नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे कामकाज त्वरित पूर्ण करण्यात यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे. शनिवारी राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर महाधिवक्ता प्रभुलिंग नावदगी यांनी राजीनामा दिला आहे.
रविवारी राजभवनात जाऊन त्यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. 18 मे 2018 रोजी नावदगी यांची राज्याच्या महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. स्टार एअर या विमान कंपनीची सोमवार दिनांक 15 पासून बेळगाव जयपूर व बेळगाव बेंगळूर ही सेवा सुरू होत आहे. बऱ्याच दिवसांनंतर बेळगाव विमानतळावरून नवीन शहराला विमान फेरी सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. केवळ जयपूरच नाही तर बेंगळूर शहरालाही अतिरिक्त विमान फेरी उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. सुट्ट्या, लग्नसराई, पर्यटन स्थळे यामुळे प्रवाशांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे विविध मार्गांवर परिवहनच्या बसेस फुल होऊ लागल्या आहेत. शिवाय महसुलाच्या दृष्टिकोनातून परिवहनालाही दिलासा मिळाला आहे. मागील 2 वर्षात कोरोनामुळे बस सेवा ठप्प झाली होती. मात्र यंदाचा सुट्टी हंगाम परिवहनासाठी लाभदायक ठरला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.